ईश्वरी अध्याय 17 ओवी 101 का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय नाना पडी कराचे निसळे काढी आपुलेची डोळे ते वान वसा आंधळे जैसे ठाके तैसे तया असुरा होय निंदूनि शास्त्राची सोय सैंग धावता ती मोहे आडवी जे कामू करवी ते करीती क्रोधू मारावी ते मारिती किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शिनू पैवाचे चेनी ही पालवे पापिया तया नाताळवे परी पडिले सांगावे त्यज्यावया प्रेत बाहिरे घालिजे का अंत्यजू संभाषणी त्यजिजे हे असो हाते क्षाळीजे कश्मलाते तेथ शुद्धीची या आशा तो लेपू न मनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादू हा तरी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी जतन करावी निकी सर्वांपरी तरी धरावा तैसा संगू जेने पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारा घेपे एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचूनी नाही बळी हेतू प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होनी ठाके माजिरा तियेची क्षणी का जो साविया अन्न रसू सेवी तो व्यापिजे वात श्लेष्म स्वभावी काय ज्वरू जालिया निववी पयादिक ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरणवारी का आपुलिया ऐसे करी विशेष जैसे विष तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भाव पोखे जैसे भांडियाचे नितापे आतुले उदक ही तापे तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विकू रसू सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे एरी रसी तरी सात्विकू कोण आहारू राजसा तामसा काई आकारू हे सांगू करी आदरू आकर्णनी आणि एकसरे आहारा कैसे नि तिन्ही मोहरा जालिया ती ही विरा रोकडे दाऊ तरी जेवणाराची या रुची निष्पत्ती की बोनियांची आणि जेविता तव गुणांची दासी येथ जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पाओनिया त्रिविधता चेष्टे द्विधा म्हणून त्रिविधो आहारू यज्ञू ही त्रिप्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधीची ते पै आकार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते ऐक गा भले रूप करू तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे ते मधुरी रसी वाढे मेचू तया अंगेची द्रव्य सुरसे जे अंगेची पदार्थ गोडसे अंगेची स्नेह बहुवसे सुपक्के हो जिये आकारे नभती डगळे स्पर्शे अति मवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये रसे गाडी वरी दिली द्रव भावी आथिली ठाये ठाओ सांडिली अग्नितापे अंगे साने परिणामे थुरू
जैसे गुरुमुखीचे अक्षरू, तैशी अल्पी जीही अपारू तृप्ती राहे. आणि मुखी जैसी गोडे, तैसीचीही ते अंतुले कडे. तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकासी. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जान, आयुष्याचे त्राण नीच नवे हे. येणे सात्विक रसे, जव देही मेहो वरिषे. तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा. सत्वाची ये कीर पाळती, कारण हाची सुमती. दिवसाची ये उन्नती भानू जैसा. आणि शरीरा हन मानसा, बळाचा पैकुवासा. हा आहारू तरी दशा कैची रोगा. का सात्विको होय भोग्यू, तैची भोगावया आरोग्यू. शरीराशी भाग्यू उदयला जाणे. आणि सुखाचे घेणे देणे, निके ओवाया येणे. हे असो वाडे साजने आनंदेसी. ऐसा सात्विको आहारू, परी नमला थोरू. करी हा उपकारू सबाह्यासी. आता राजसासी प्रीती, जीही रसी आथी. करू तया ही व्यक्ती प्रसंगेगा. तरी मारे उणे काळकूट, तेने माने जे कडुवट. का चुनियाहुनी दासट आम्लहन. कणिकीते जैसे पाणी, तैसीची मीठ बांधया आणि. ती तुलीच मेळवणी रसांतराची. ऐसे खारट अपाडे, राजसा तया आवडे. उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी. वाफेची या सिगे, वातीही लाविल्या लागे. तैसे उन्ह मागे राजसू तो. वावदळ पाडूनी ठाये, साबळू डाहरला आहे. तैसे तीख तो खाये, जे घाये बिनरूपे. आणि राखे हुनी कोरडे, आत बाहेरी एके पाडे. तो जिव्हांदशु आवडे बहुतया. परस्परे दाता, आदळू होय खाता. तो गा तोंडी घेता तोषो लागे. आधीच द्रव्य चुरमुरी, वरी परविडजती मोहरी. जिये घेता होती धुवारी, नाके तोंडे. हे असो उगे आगीते, म्हणे तैसे राईते. पडिये प्राणा परवते राजसासी गा. ऐसा न पुरोनी तोंडा, जिभा केला वेडा. अन्न मिसे अग्नी भडभडा पोटी भरी. तैसाची लवंगा सुंठे, मग भुई ना सेजे खाटे. पानियाचे न सुटे तोंडोनी पात्र. ते आहार नवती घेतले, व्याधी व्याळ जे सुतले. तेचेव वावया घातले माजवन पोटी. तैसे एकमेकासळे, रोग उठती एके वेळे. ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे.